मित्रांनो आम्ही सहज घाट रस्ता चढत होतो आता पायऱ्या तर आम्हाला हा कुत्र सैनिक छोटा सैनिक म्हणा कसं टेहाणी करतात हल्ला नाही 20 मिनिटं झाला हल्ला नाही तो खरं नाही हल्ला काय प्लॅन आहे कटाई कंटाळा आलेला आहे चालून मित्रांनो आमचा युट्यूबचं चॅनल असंच पाहत राहतो इथं आलं की मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला भेटतोय बघा सैनिक कसे मित्रांनो हाय कसे आहात बरे आहेत ना हाय मित्रांनो सहल आली कुठल्या गावचे मित्रांनो तुम्ही ओके 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 तुमचा उद्या युट्यूबला चॅनल दिसणार व्हिडिओ आमचा व्हिडिओ बघा बरं का अश्विनी दीपक सोनवणे नावाने सर्च करा अश्विनी दीपक सोनवणे हा सर ते आहे ते मित्रांनो ते आपण पाहू तिथे काय काय काही वगैरे खाण्यासाठी वगैरे मिळतात तिथे वातावरण कसं खराब झालेलं आहे असं वाटतं की 5 मिनिटात पाऊस येईल मित्र तर आपण आता पोहोचतोय छोटस म्हणजे प्रसिद्ध म्हणावं लागेल आपण सगळं त्या देवाच्या पाया पडायला जातो ते म्हणजे महादेवाचं मंदिर महादेवाचं केदारेश्वर मंदिर आहे मित्रांनो केदारेश्वर शंभो केदारेश्वर मंदिर आहे मित्रांनो बघा केदारेश्वर संपूर्ण महादेवाचं मंदिर सुरुवातीला आलेला कुठल्या देवाचं हो शंभो आम्ही खाली तिथं हस्तकला जे दिसते तुम्हाला तिथून आलो त्याच्यानंतर आता वरती महादेवाचं मंदिर केदारेश्वर मंदिर आहे तर आम्ही मगाशी जिथे होतो ते इथे होतं ह्या पॉईंटला टकमुक पॉईंट किंवा कडेलोट म्हणायचं असं प्रतापगडाचे हा असं कसा वातावरण छान झालेलं आहे संपूर्ण जंगल परिसर आहे मित्रांनो संपूर्ण इथं असे थंड हवा लागते आम्हाला धगधडकतात धगधडकले की थंड हवा लागते असं लगेच इथं आहे इथं थंड हवा लागते थंड गार लागते बाबडे किती थंड वाटतं ना मित्रांनो साईडला ऊन पडलेलं आहे तरी पण गार लागते आणि इथे एका स्कूल आलेले सहल आलेले मित्रांनो पलीकडे आम्हाला इथं आपण जे आतुरतेने वाट पाहत होतो तो प्रतापगडावरील हिरा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तर आपल्याला समोर पुतळा दिसतोय कसं खूप छान असं पुतळ्याचं त्यांनी बनवलं हा पुतळा मित्रांनो तुम्हाला सांगायचा भाग झाला तर इथे एवढं स्वच्छता म्हणजे आमची बारामती सारखी स्वच्छता आहे तिथं लिहिलं डायरेक्ट कृपया स्वच्छता राखा सौजन्य आपला मावळा म्हणजे शिवरायांचे खरे मावळे जे असतील ते स्वच्छता राखतील हे बा हा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा हा मित्रांनो 4 टनाचा पुतळा आहे 4 टनाचा म्हणजे 4000 किलोचा पुतळा आहे किती 4000 किलोचा पुतळा आहे हा 4 टनाचा इथे गाज्जे आहेत तर इथे आपल्याला शिवाजी महाराजांच्या संबंधित सर्व पुस्तकांची माहिती दिली गेलेली आहे इथे हे बा पुतळा आहे खूप छान असा पुतळा आहे मित्रांनो कसं खूप छान असा शिवरायांचा पुतळा आहे कुठून जायला रस्ता संपूर्ण कडेने बनवलेलं आहे इथे स्वच्छ सुंदर बनवलेलं बाग वगैरे बनवलेले इथे पाहू शकता पुतळा मित्रांनो एवढा भारी बनवलेला आहे इथे की मन रमतं इथे मला तर वाटतं पुन्हा जाऊच नाही असं वाटतं इथून बाबडे असं वाटतं पुन्हा इथून जाऊ नाही खरं का नाही जावा इथं आल्याच्यानंतर जावं वाटतं नाही का ना जावं हां कसं खूप छान बनवलेलं आहे इथे एरिया असा म्हणजे स्वच्छता वगैरे चप्पल काढा असं डायरेक्ट यांनी इथे दिलेलं आहे आपण चप्पल व्हिडिओ काढले धरा आता असं बनवलेलं आहे
थांबा आता पाय माझ्यासारखं काय करते उजो का टाका मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ते प्रतापगडावरती. इथं असं प्रतापगड खूप छान असा पुतळा बनवलेला आहे इथे बघू शकता. इथे सुरक्षा रक्षक वगैरे असतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय इथं असं त्यांनी लिहिलेलं बघा. या शिवाजी राजांचे सूर्यानुकृती एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगज्जेत्या अलेक्झांडर शीच होऊ शकते. पोर्तुगीज गव्हर्नर गोवा यांनी लेख लिहिलेला आहे मित्रांनो. इथे आहे तो तोफखाना आहे, हा तो गोळा आहे इथे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एरियातील संपूर्ण इथे आहे, संपूर्ण तोफ आहे इथं मित्रांनो. आपल्याला बघा कसं खूप छान सुंदर इथे आलं की आपल्याला मनाचं समाधान वाटतं, समाधान वाटतं खूप छान. मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. ते 1630 मध्ये इसवी सन बांधलेलं आहे. इथं उद्घाटन मित्रांनो खरं सांगायचं झालं तुम्हाला, भारताचे माजी पंतप्रधान जे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 30 नोव्हेंबर 1857 सॉरी 1879च्या काळामध्ये हे बांधलेलं आहे. म्हणजे ते पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल मित्रांनो. आम्हाला जी टीम भेटली संपूर्ण एक फॅमिली स्कूल आलेली, तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आलेले आहे. तिथे बघा जे लहान मुलांच्या अंगात जे थांबा मित्रांनो, हा हे बघा. थँक्यू मित्रांनो. मी जस्ट पोहोचलेलो आहे प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती. तर तुम्हाला मी दाखवतो असा आहे पुतळ्याच. कसं छान वाटतं म्हणजे वातावरण खूप छान आहे असं दिसतंय बा. मित्रांनो हा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो मी तुम्हाला मागाशी सांगितलं. तर जे आपले भारताचे पंतप्रधान होते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ह्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे दिनांक 30 नोव्हेंबर 1957 रोजी मार्ग शुक्ल शके 1879. तर इथं स्पष्ट दिलेलं आहे प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज पूजा समिती. तर समितीमध्ये कोण कोण दिसते तुम्हाला सांगतो. महालरोजी राजे नाईक निंबाळकर म्हणून आहे, ते अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर यशवंत चव्हाण मुख्यमंत्री मुंबई महाराष्ट्रात सभासद आहेत. बाळासाहेब देसाई म्हणून आहेत ते सभासद. गणपतराव आहेत, किसन बी आहे, DS जगताप साहेब, बाबासाहेब शिंदे असे ह्या प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक आहे त्याच्यामध्ये हे सदस्य आहेत मित्रांनो. तर इथे असं लिहिलेलं आहे शिवछत्रपतीचे मोगल अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे. माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय. या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही. हे जो आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक मोगल अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे मित्रांनो. तर असं जे आहे दगडाचं तर खूप छान असं बनवलेलं आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच उद्याच्याला.